व्यवसाय करत असताना वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करत असतो. एका कस्टमरवर अवलंबून राहणे, अनेक प्रोडक्ट्स एकाच वेळी लॉन्च करणे किंवा आपला वेळ नक्की कसा वापरायचा याबद्दल शंका असणे. या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत या एपिसोडमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. व्यवसाय करत असताना नेमके कोणते रूल्स फॉलो करायचे, नेमका कोणाला किती वेळ द्यायचा याविषयी जाणून घेणार आहोत आपण या एपिसोडमध्ये. माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. हॅलो अर्पिता, मला वाटतं या एपिसोडमध्ये पण आपण खूप महत्त्वाचे मुद्दे किंवा खूप महत्त्वाच्या मिस्टेक्स ज्या खूप कॉमनली अनेक बिझनेसमध्ये होतात किंवा बिझनेसमनकडनं होतात त्याविषयी चर्चा करणार आहोत. आणि पहिलाच प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा येतो की बिझनेस सेट आहे, पण तो एका क्लायंटमुळे किंवा एका प्रॉडक्टवर खूप जास्ती अवलंबून राहिल्यामुळे सेट आहे असा फील आहे. तर याच्यामुळे पण भविष्यात हे जड जाऊ शकतं. नक्कीच. म्हणजे काही काही गोष्टीसाठी काही काही लोक फेमस आहे. म्हणजे लिज्जत पापड किंवा चितळे बाकरवडी अशी भरपूर उदाहरणं आहेत. म्हणून त्यांचं एकच प्रोडक्ट मार्केटमध्ये नाही, तर त्यांनी त्यांचा कस्टमर बेस पण वाढवलाय, त्यांची प्रोडक्टची पण रेंज आहे. सो एकाच गोष्टीवर म्हणजे एकाच ग्राहकावर किंवा एकाच प्रोडक्टवर अवलंबून राहणं हा मोठा धोका आहे. म्हणजे हे कसं आहे की समुद्राने एवढं सांगणं की मी याच नदीमधनं पाणी घेणार, हे असं आहे. सो तुम्हाला जर वाढायचं आहे, तुम्हाला तुमची खोली वाढवायची आहे, तुमची उंची वाढवायची आहे, तुमची लांबी रुंदी वाढवायची आहे, तुमचा व्याप वाढवायचा आहे, तर तुम्हाला तुमचं सेगमेंटेशन करायला लागणार आहे. तुम्ही म्हणजे इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे, डोंट कीप ऑल युअर एग्ज इन वन बास्केट. बरोबर. म्हणजेच तुम्ही जर फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून राहिला, एका बास्केटवरच अवलंबून असाल, तर तुम्ही मोठा धोका पत्करताय. सो बेसिकली तुम्ही स्प्रेड असलं पाहिजे. तुमची जी काही प्रोडक्ट्स आहेत, तुमचे जे कस्टमर बेस आहे, त्यांचा एक स्प्रेड असला पाहिजे. एखाद्या गोष्टीवर अवलंबून राहिल्यामुळे त्या गोष्टीच्या हेल्थमुळे तुमच्या बिझनेसच्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे एखादं प्रोडक्ट माझं सुरू आहे आणि अचानक त्याचे ट्रेंड्स चेंज झाले, टेक्नॉलॉजी नवीन आली आणि काही आलं आणि ते प्रोडक्टची मागणी कमी झाली किंवा बंद पडलं, तर माझा व्यवसाय बंद पडू शकतो. सो हे अवलंबून असणं पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आणि ते असणार नाही याच्यासाठीचे सगळे पर्याय जे काही असतील त्याच्यावर काम केलं पाहिजे. आता एकदम छान एक्झाम्पल म्हणजे शेतकरी एका पिकावर कधीच अवलंबून नसतो. तो शेतीबरोबर फळझाडं त्याच्याकडे असतात, त्याच्याकडे प्राण्यांवर अवलंबून असलेले काही उद्योग असतात किंवा फूड प्रोसेसिंग सारख्या गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्व असतो. सो नुसतं एकच एक करून नाही चालत. तर असं एकच एक गोष्ट करणार आणि या हट्टामुळे कितीतरी व्यवसाय आज अस्तित्वात नाही. आपण बघितले तशी उदाहरणं की मी अडॉप्ट नाही करणार, मी हेच करणार. याच्यामुळे आपल्याकडे अगदी आपण आता पाठ झाल्यासारखं झालंय की कोडॅकचं एक्झाम्पल आहे किंवा ब्लॅकबेरी एक्झाम्पल आहे, नोकिया एक्झाम्पल आहे. ही लोक त्याच गोष्टीवर, त्याच प्रोडक्टवर, त्याच ग्राहकावर अवलंबून राहिली आणि आज बंद आहेत किंवा अगदी त्यांची ग्रोथ स्लो आहे. तू म्हणतेस ते बरोबर आहे आणि मोठ्या कंपन्यांची एक्झाम्पल्सही माहिती आहेत आपल्याला सगळ्यांना. पण बऱ्याचदा असं होतं की जर छोटा व्यावसायिक असेल आणि त्याची बँडविड्थ नसेल, तर बऱ्याचदा हा प्रश्न येतो की एखाद्या क्लायंटवर जास्ती डिपेंडंट राहायला होतं, कारण त्या क्लायंटकडनं महिन्याच्या महिन्याला कामही मिळतंय आणि त्यातनं रेव्हेन्यू पण जनरेट होतोय, टर्नओव्हर पण वाढतोय. सो त्याच्यामुळे मग असं होतं की अरे नाही, पण मी समजा अमुक एका माणसाकडनं मला महिन्याला 5 लाखाचा बिझनेस येतोय, तर मी तो केटर करतो आधी आणि तो केटर करून मग जाऊ दे 1-2 वर्ष आणि मग मी नवीन बिझनेस बघेन. तर हा अप्रोच पूर्णपणे चुकीचा आहे. ह्याच्यातनं निरंजन चूक आणि बरोबर असं नाहीये. हा म्हणजे ही स्थिती आहे, अशी परिस्थिती आहे की एक क्लायंट आहे किंवा एक प्रोडक्ट आहे जे मला चांगलं रेव्हेन्यू देते आणि मला माहिती आहे की आय एम सॅटिस्फाईड विथ दॅट. पण हे सॅटिस्फॅक्शन आहे ना, हे डेंजरस आहे. म्हणजे हा क्लायंट माझ्याकडे आहे, हा मला रेव्हेन्यू देतोय आणि माझा आत्ताचा सगळा वेळ त्याला द्यावा लागतोय. इथपर्यंत हे सगळं ठीक आहे. म्हणून मी दुसऱ्या क्लायंटना अप्रोचच नाही होणार किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी मी पुढेच नाही पाऊल टाकणार, असं चालणार नाही. तर तुम्ही एक टीम डेव्हलप करा
जी टीम तुमच्यासाठी ही कामं करेल किंवा त्या क्लायंटला त्या टीमला हळूहळू काम द्यायला सुरुवात करा आणि तुम्ही त्यातनं हळूहळू मोकळे होऊन दुसऱ्या प्रॉडक्टवर दुसऱ्या कस्टमरवर फोकस करणं अपेक्षित आहे. सो हा अप्रोच चुकीचा आहे असं नाही, पण हा अप्रोच लिमिटेड आहे. हे रिस्क आहे, खूप मोठी रिस्क आहे. त्या कस्टमरने किंवा त्या प्रॉडक्टने अचानक तुम्हाला आउटपुट देणं बंद केलं तर तुम्हाला त्या क्षणी नवीन कस्टमर शोधणं किंवा नवीन प्रोडक्टमध्ये उडी मारणं हे आउट ऑफ कंपल्शन करायला लागेल आणि त्याचा धक्का न घेण्यासाठी किंवा तसं होऊ नये म्हणून ही खबरदारी घेणं महत्वाचं आहे. अगदीच. आपण पुढे जाऊया, म्हणजे कंप्लायन्सेस विषयी पण बोलूया आपण, की कंप्लायन्स बऱ्याच व्यावसायिकांना कंप्लायन्सेसचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे एकतर त्यांच्याकडे वेळ नसतो, ते खूप बिझी असतात, तर त्यांना ती कटकट वाटत असते. तर कंप्लायन्सकडे दुर्लक्ष करणं बिझनेसच्या, ही पण खूप मोठी चूक ठरू शकते. नक्कीच, म्हणजे कंप्लायन्सचा स्कोप आहे ना खूप मोठा आहे. म्हणजे मी फक्त असं म्हणत नाहीये की इन्कम टॅक्स, GST किंवा एम्प्लॉयमेंट रिलेटेड तुम्हाला जे जे कंप्लायन्स ॲप्लिकेबल आहेत, जे कोणत्या देशाचे, जे कुठल्या ॲक्टचे, ते सगळे आपण ह्याच्यात बोलणार आहोत. तर कंप्लायन्सचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याचं एक कॅलेंडर जे कोणी तुमचं ते काम करणार आहे त्यांच्याकडनं मिळवणं महत्त्वाचं आहे. त्या कॅलेंडरबरोबर हे पण लिहून घ्या की मला काय द्यायचंय. म्हणजे बरेचदा असं असतं की तुम्ही फक्त म्हणजे मी ROC कंप्लायन्स किंवा इन्कम टॅक्सबद्दल बोलते, की त्यांना असं असतं की तुम्ही अकाउंटिंग केलेला डेटा द्या, बॅकअप द्या. मग ते पुढचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तर तो वेळेत द्या. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की ते नियम पाळा, शिस्त असू दे त्याच्यामध्ये. जर तुम्हाला एखादी गोष्ट करणं अपेक्षित आहे, फॉर एक्झाम्पल ॲडव्हान्स टॅक्स आहे, तर तो भरणं अपेक्षित आहे, तर त्याचं कॅल्क्युलेशन वेळेवर द्या तुमच्या CAला. त्यामुळे काय होणार आहे, की तुम्ही तुमचा जो वेळ आहे, जो इतर वेळ आहे, जो फॉलोअपचा ते फोन येतात आपल्याला, की "अरे, तुमचा डेटा आला नाहीये सर." ते सगळे फोन बंद होणार आहेत. तुम्ही तुमच्या व्यवसायावर लक्ष देऊ शकणार आहात आणि कंप्लायन्स एका बाजूला होत राहणार आहेत. आता कंप्लायन्स नाही केले तर किंवा त्याची कटकट वाटते म्हणून करत नाही, तर असा अप्रोच अगदी चुकीचा आहे. कारण आपल्याला जिथे आहोत आपण, त्या लँड रिलेटेड, त्या लॉ रिलेटेड जे काही कंप्लायन्सेस तुम्हाला करणं अपेक्षित आहे, हे तुमची ड्युटी आहे आणि तुम्ही ते केलंच पाहिजे. नाही केलं तर दंड भरावा लागतो किंवा कंपनी वाइंड अप पण होते. असे सुद्धा काही कंप्लायन्सेस आहेत, की जे नाही केले तर तुम्हाला बंद करावा लागतो तुमचा व्यवसाय. काय सांगतेस? हे खूपच सिरियस आहे. म्हणजे कंप्लायन्स केले नाहीत म्हणून वाइंड अप करायला लागते कंपनी. हो, म्हणजे किंवा खूप मोठा त्याचा दंड आकारला जातो. म्हणजे आर्थिक गैरव्यवहार झालेत. आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत. म्हणजे किंगफिशर एअरलाइन्सचे झाले किंवा सत्यमचा स्कॅम आपल्याला माहिती आहे किंवा एखादा लॉ फॉलो नाही केला म्हणून मोठा दंड आकारला गेलाय. जसं गोवा शिपयार्डने त्यांचे बरेचसे लॉ फॉलो नाही केले. म्हणजे कचरा व्यवस्थापनाचा जो काही नियम होता तो पाळला नाही. पर्यावरणाचे त्यांना जे कंप्लायन्सेस होते ते त्यांनी केले नाहीत. बरेचदा त्याचं उल्लंघन केलं. त्यामुळे त्यांना बराच मोठा दंड भरावा लागला आणि यावर मी तुम्हाला सांगेन, की ह्याच्यामुळे ग्राहकांचा विश्वास कमी होतो, की ही कंपनी कंप्लायंट नाहीये. या राइट. कंपनीचं जे काही अप्रोच आहे व्यवसाय करतानाचा, तो फारसा विश्वास देईल असा वाटत नाही त्यांना. त्यामुळे तुम्हाला जर लाँग टर्म स्टॅबिलिटी हवी असेल, तुम्हाला ग्राहकांचा विश्वास तुमच्याकडे कायम हवा असेल, तर कंप्लायंट राहा. दुसरा अप्रोच असा, की जेव्हा एखादी कंपनी आपण विकतो, तेव्हा ड्यू डिलिजन्स केलं जातं. म्हणजे त्या कंपनीची पूर्ण मागची हिस्ट्री काढली जाते आणि असे जर नॉन कंप्लायन्स असेल, तर तुमच्या कंपनीची किंमत कमी होत जाते. हो. म्हणजे खरंच खूप महत्त्वाचं आहे कंप्लायन्स करणं किंवा कंप्लायंट असणं. आणि ती फक्त तुम्ही अपॉइंट केलेल्या अकाउंटंटची किंवा तुमच्या कंपनीच्या CAची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. तर तुम्हालाही ॲज अ बिझनेसमॅन माहिती पाहिजे की आपल्या कंपनीचे कंप्लायन्सेस काय आहेत आणि ते वेळच्या वेळी पूर्ण होत आहेत ना. नक्कीच. अर्पिता, कोणताही व्यवसाय म्हणला की त्यात जोखीम असते, रिस्क असते, स्पर्धा असते. पण ती समजून न घेणं हे पण अवघड जाऊ शकतं बिझनेसला. नक्कीच. म्हणजे आपण पहिल्या भागात त्याच्याबद्दल थोडंसं बोललो होतो, की रिस्क आणि सेफ्टीमध्ये एक अगदी धूसर लाईन आहे, एक रेष आहे. ती समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे रिस्क घ्यायचीच नाही किंवा प्रत्येक रिस्क घेणार हे चालणार नाही. सो बेसिकली रिस्क जी आहे ती समजून घेऊन त्याच्यावर अभ्यास करणं अपेक्षित आहे. मग ठरवणं अपेक्षित आहे, की मी हे करणार आहे का नाही. यासाठी तुम्हाला बरेचदा बाहेरून मदत घ्यावी लागते किंवा स्किल सेट अक्वायर करायला लागतात, की हे समजून घ्यायचंय मला.
आता अगदी रिसेंट एक्झाम्पल म्हणजे एआयचा जो काही ट्रेंड आलाय आता किंवा एआयमुळे जे काही बदल होणार आहेत त्याच्यामुळे बरेच ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या मशिनरीज विकत घ्याव्या लागणार आहेत. सेटअप कॉस्ट खूप मोठा आहे. हा सगळा जो काही रिस्क आहे ह्याच्यामध्ये, ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, ती रिस्क जी आहे त्या काही कंपन्या घेत आहेत, काही नाही घेत आहेत. आता हे नंतर काय याचा आउटपुट होणार आहे, हे सगळा अभ्यासाचा भाग आहे. म्हणजे ज्या कंपन्या हे सगळं घेत आहेत, त्यांनी तो अभ्यास पूर्ण केलेला असतो आणि मग ते ठरवत असतात. आणि कॉस्ट बेनिफिट फार महत्त्वाचं. त्याच्यातनं मिळणारं आउटपुट, त्याच्यातनं येणारं रेव्हेन्यू, त्याच्यातनं होणारं कॉस्ट सेव्हिंग व्हर्सेस त्याच्यात आत्ता मी किती गुंतवणूक करते. या दोन्हीचा अभ्यास जर पक्का असेल, तो अनालिसिस जर व्यवस्थित झाला असेल, तर रिस्क घ्यायची की नाही हे ठरवता येतं. म्हणजे हे म्हणजे असं आहे की हवामानाचा अंदाज घेऊनच आपण बरेचदा काही प्रवास करत असतो किंवा विमानसुद्धा तसंच चालतं की काय आहे हवामान, कसं आहे. सो हे सगळं तसं आहे की अंदाज घ्यायचा. तो अंदाज म्हणजे नुसता अंदाज नको. त्याच्यामध्ये काही इनपुट्स, काही प्रोफेशनल इन्साइट्स हवेत आणि मगच पुढे जायचं. चांगलं रिस्क टेकिंग ॲबिलिटीज असलेल्या कंपन्या म्हणजे टाटा, रिलायन्स त्यांनी स्प्रेड केलाय त्यांचा पोर्टफोलिओ. म्हणजे आपण म्हणतो की मिठापासून विमानापर्यंत टाटा आहे. सो त्यांनी त्यांचं पोर्टफोलिओ, त्यांचे प्रॉडक्ट रेंज, क्लायंट खूप मोठे करून ठेवलेत आणि त्यांची रिस्क त्यांनी कमी केली आहे. व्हेअरॲज काही कंपन्यांनी रिस्क कशी घेतली त्याचं एक छान एक्झाम्पल म्हणजे पेटीएम कंपनी जी आहे, त्यांनी 2021च्या दरम्यान स्टॉक आणला होता त्यांचा आणि तो इतका ओव्हर प्राईज्ड आणला. पण जेव्हा तो IPO आला मार्केटमध्ये त्याच्यानंतर काही काळाने तो खूप खाली पडला शेअर आणि त्यांनी कस्टमरचा कॉन्फिडन्स इम्पॅक्ट झाला त्याच्यावर दुष्परिणाम झाला. हो. पण पेटीएम ही कंपनी त्यांच्या ज्या काही त्यांचं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये एवढी स्ट्रॉंग होती की त्यांनी तो पुन्हा गेन केला. सो रिस्क घ्यायची आहे का? तर येस, कॅल्क्युलेटेड रिस्क नक्कीच घ्यायची आहे. आता अर्पिता एक असा ऑब्व्हियस प्रश्न पडतोय की अनेक गोष्टी करायच्या आहेत बिझनेसमन म्हणून प्रत्येक माणसाला जो बिझनेस करतोय. म्हणजे ॲट द सेम टाइम R&D करायचं आहे, प्रॉडक्ट समजून घ्यायचं आहे, कंप्लायंट राहायचं आहे आणि हे सगळं करायला 12 तास आहेत. तर नेमकं ते वेळेचं गणित कसं बसवायचं हे कळत नाहीये. तर काय केलं पाहिजे? निरंजन, मी तुला असं सांगेन की 12 तास मुकेश अंबानींकडे पण आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्याकडे जो वेळ आहे तो सगळ्यांकडे समान आहे. म्हणजे माझ्याकडे जेवढा वेळ आहे तेवढाच तुझ्याकडे. व्यवसायासाठी आपण 12 तास दिलेत हे जर आपलं पक्कं असेल तर. तर बेसिकली ना वेळेचं जे नियोजन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण जे काही वेळ दिलाय ते सगळ्यात महाग गोष्ट आहे आत्ता. आणि तो जो आहे त्याचं जर नियोजन केलं आपण व्यवस्थित, त्याच्यामध्ये योग्य गुंतवणूक केली, तर आपल्याला आपला व्यवसाय वाढवताना त्याच्यात एक वेगळ्या पद्धतीचा मजा येणार आहे आणि ते वाढवताना आपोआप होणार आहे ते. कारण मी योग्य ठिकाणी वेळ देते. आता तू जे म्हणालास, की व्यवसाय करणाऱ्यांची अडचण अशी असते, की त्याच्या प्रॉडक्टवर पण त्याला लक्ष द्यायचं आहे. त्याचं व्यवस्थापन करायचं आहे, त्याचं विपणन म्हणजे त्याचं सप्लाय चेन बघायची आहे, त्याची टीमसुद्धा ठरवायची आहे. हे करत कंप्लायन्सेस करायचे आहेत, वेगवेगळे डिसिजन घ्यायचे आहेत, बजेटिंग करायचं आहे. हो, हे नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे. पण आपण त्याच्यासाठी योग्य टीम ठेवली किंवा हेरार्की ठेवली, की हे काम नक्की कसं होणार आहे, याचा जर नीट पूर्ण टीमला अंदाज दिला, पूर्ण कल्पना दिली, तर मला माहिती आहे, की कुठल्या पॉइंटला मला इन व्हायचंय. ओके. म्हणजे माझ्याकडे समजा आज दिवसभराचं सकाळी उठल्यावर कॅलेंडर रेडी आहे, की आज मी 1 तास हे करणार आहे, 2 तास हे करणार आहे. तर मला माहिती आहे, की आजचा जे काही वेळ आहे मी वाटलेला, जो काही मी त्याचं व्यवस्थापन केलंय, त्यातनं आउटपुट काय येणार आहे. म्हणजे प्रायोरिटी सेटिंग मी करू शकते, की क्लायंट मीटिंग आहे, तर ती प्रायोरिटी काय आहे? माझ्या जे काही कस्टमरचे फीडबॅक्स आहेत त्याच्यावर काम करायचं आहे, त्याच्यावर काय प्रायोरिटी आहे, किती वेळ द्यायचा आहे. म्हणजे मोठे-मोठे जे CEO आहेत, CXO आहेत, CFO आहेत, त्यांचं आम्ही असं बघतो की ते 15 मिनिटच मीटिंगमध्ये येतात. पण अशा पॉइंटला येतात जेव्हा खरंच त्यांची गरज असते. आणि ते आल्यावर फक्त डिसिजन घेतात. म्हणजे एक CFO आहेत माझ्या माहितीतले. ते म्हणाले होते की एका मोठ्या कंपनीचे ते CFO आहेत बेसिकली. ते मला म्हणाले होते की ते जे ओनर आहेत कंपनीचे, ते म्हणतात की 5 कोटीच्या वरचे डिसिजन जे घ्यायचे तेवढंच मला सांगा. त्याच्या आधीचं मला काही इंटरेस्ट नाहीये. हो. त्याच्यासाठी माझी सेपरेट टीम आहे. ते डिस्कशन्स आणि त्याच्यासाठीचा जो वेळ लागणार आहे ती टीम करेल आणि ती टीम प्रॉपर आहे. सो त्यांनी ठरवलंय की 5 कोटीच्या वरच्या गोष्टींशी माझ्याकडे आल्या पाहिजेत. सो बेसिकली माझा वेळ कुठे देतेय?
आणि त्याच्यातनं मी किती डिसिजन्स घेते दिवसभरात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट खूप क्रिटिकल आहे. एखादं सोपं उदाहरण मी असं देईन, की एक गळकी बादली आहे आणि ती मी पूर्ण भरण्याचा प्रयत्न करते, पण ती भरतच नाहीये. सो हे म्हणजे तसंच आहे, की मी मेन प्रॉब्लेमवर फोकस केला पाहिजे रादर दॅन पाणी भरण्यावर. मी दुसरी बादली घेतली पाहिजे. सो किंवा ती बादली दुरुस्त केली पाहिजे. सो मी माझा वेळ कुठे देतेय आणि त्याचं खरंच आउटपुट येतंय ना, हे सगळं सतत मॅपिंग करणं महत्त्वाचं आहे. मला वाटतं की हे खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण करन्सी ही नेहमी फायनान्शियल ॲस्पेक्ट्समध्येच बघतो, पण टाईम ही पण खूप मोठी आणि मोलाची करन्सी आहे आणि तो म्हणजे तसा वेळ हा प्रत्येकाकडे सारखाच आहे. फक्त तो आपण कसा युटिलाइज करतोय हे जास्ती महत्त्वाचं आहे. नक्कीच. म्हणजे मी एक स्टेप पुढे म्हणेन, की पैशाच्या आधी सुद्धा वेळ हं, हे फार महत्त्वाची महत्त्वाचं गोष्ट आहे. आहे. खरं आहे. कारण ह्या वेळेचा चांगला उपयोग केला तरच त्याचं कन्व्हर्जन होणार आहे. अगदीच. एक शेवटचा प्रश्न, की हे सगळं आता मला कळलंय. आपण गेले 3 एपिसोड्स ह्या मिस्टेक्स किंवा वारंवार होणाऱ्या चुका बिझनेसमध्ये बघतोय. तर असे काही मला रूल्स सेट करता येऊ शकतात का? किंवा असे काही रेडीमेड मला रूल्स किंवा स्ट्रॅटेजीज मिळू शकतात का? की जे मी ॲप्लाय केलेत माझ्या बिझनेसला आणि आता स्मूथ सगळं सुरू होईल? नाही. म्हणजे बरेच व्यावसायिक एखादं पुस्तक वाचतात किंवा एखादा इंटरव्ह्यू ऐकतात, पॉडकास्ट ऐकतात आणि म्हणतात, की हां, मी असंच्या असं करणार. कारण त्याला ते जमलं, त्याचा व्यवसाय त्याच्यामुळे बहरला, वाढ झाली. मला पण ते येणार आहे. कारण मी पण माझं पण तेवढंच शिक्षण झालंय. मी केपेबल आहे. नक्कीच म्हणजे तुम्ही दुसऱ्याचे रूल्स नक्की समजून घेऊ शकता. तो काय बोलतोय त्याच्यावरून प्रेरित होऊ शकता. नक्कीच. पण पहिला नियम की कॉपी पेस्ट नाही. तो करतो म्हणून मी नाही करायचं. हां, मला ते काय ॲप्लिकेबल आहे हे मी टेस्ट करू शकते सारखं. हे नक्कीच आहे आणि त्याचं जर क्लॅरिटी येत गेली तर मी अप्लाय पण करू शकते. पण तुमचे नियम तुम्ही लिहा. राईट युअर ओन रूल्स. म्हणजे मी बरेचदा बघते की व्यावसायिक आहेत ना, खूप वेळा इन्व्हेस्टर कसा माझ्या बिझनेसमध्ये येईल, हं, हं. मला बाहेरून पैसा कसा मिळेल, माझं प्रोडक्ट आणखीन अट्रॅक्टिव्ह कसं होईल, या गोष्टींकडे लक्ष देतात. म्हणजे मी म्हणेन की हे छोट्या-छोट्या मुंग्या आहेत ह्या तुमच्या व्यवसायातल्या. व्हेअरएज एलिफंट आहे तुमच्या रूममध्ये. म्हणजे एक इंग्लिश फ्रेज आहे, देअर इज अ एलिफंट इन युअर रूम व्हिच इज नॉट अटेंडेड. म्हणजे खरा प्रॉब्लेम काय आहे, तो खूप मोठा आहे आणि तुम्ही जर आत्ता त्या गोष्टीकडे, त्या व्यवसायाच्या ॲस्पेक्टकडे लक्ष नाही दिलं, तर एक दिवस तो तुम्हाला चिरडून टाकणार आहे. सो तुमच्या व्यवसायातला एलिफंट, तुमच्या व्यवसायातला मोठा प्रॉब्लेम काय आहे, तो नक्की समजणं महत्त्वाचं आहे. त्याच्यावर काम करायचं आणि मग या गोष्टी आहेतच, की इन्व्हेस्टर कसा आणायचा किंवा कोणाला कुठल्या स्ट्रॅटेजीने इन करायचं, काय गोष्टी करून नवीन मार्केटमध्ये उतरायचं, या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत. पण तुम्ही व्यवसाय तुमचा आहे, तो तुमच्या पद्धतीने करा. तुम्ही गाईडन्स घ्या वेळोवेळी. पण तुमचा व्यवसाय तुमच्या पद्धतीने असू दे, तरच युनिकनेस राहील. नाहीतर मग कॉपी पेस्ट आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लू ओशन स्ट्रॅटेजी म्हणून एक पुस्तक आहे. ओके. त्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय, की तुम्ही फॉर एक्झाम्पल मी जस्ट एक्झाम्पलने त्याचं सांगते, की जेव्हा मासेमारी एखादा कोळी करत असतो, तेव्हा किनाऱ्यावर मासेमारी जेव्हा तो करतो, तेव्हा त्याला लक्षात येतं, की खूप मासेमार आहेत माझ्यासारखेच तिथे आलेले. व्हेअरएज जर तो समुद्राच्या आत गेला, थोडा पुढे गेला, तर त्याला जास्त मासे मिळणार आहेत. कारण तिथे कॉम्पिटिशन कमी आहे. तिथे माझ्या गळाला मासा लागण्याची शक्यता वाढत जाते. म्हणजे तुम्ही ज्या मार्केटमध्ये आहात, तिथे तुमचं काही युनिकनेस आहे ना, हे बघा. नसेल तर ते आणण्यावर सगळ्यात जास्त काम करा. तुम्ही कसे वेगळे आहात, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुमचं प्रोडक्ट नेमकं काय देतंय आणि काय नाही देत, हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय करत असताना तुमचं जे काही तुमच्या इच्छा आहेत, म्हणजे मला हेच करायचं होतं ना, हे पक्कं असू दे. आउट ऑफ कंपल्शन किंवा त्याने केलं म्हणून मी केलं किंवा अरे या बिझनेसमध्ये खूप प्रॉफिट आहे म्हणून केलं, असंही नको. म्हणजे खूपदा घरगुती व्यवसाय करतात की पापड, लोणची असं आणि त्यांना लक्षात येतं की ह्याच्यामध्ये प्रॉफिट आहे कारण तिने हा बिझनेस मस्त केला म्हणून मी पण करते. पण तुम्हाला हे समजलं पाहिजे की मार्केटमध्ये कसं पोहोचायचंय. तुमचं तेवढं नेटवर्क आहे का? सो सगळ्या कॅपॅसिटीज चेक करा. तुमच्याकडे असलेल्या रिसोर्सेसचा अभ्यास करा आणि मगच पुढे जावा. व्यवसाय करत असताना एक चूक पुन्हा कधीच करू नका. नवीन चुका करा, मान्य आहे. पण त्याच्यातनं धडा घेऊन
ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. अर्पिता, गेल्या 3 एपिसोडपासून आपण चुकांचे पाढे वाचतोय. या बिझनेसमध्ये ज्या कॉमन मिस्टेक्स आहेत, ज्या अनेक व्यावसायिकांकडनं होतात. आणि या एवढ्याच चुका आहेत असं आपण म्हणणार नाही, असं धाडस आपण करणार नाही. कारण जसं अगदी पहिल्या एपिसोडमध्ये तू म्हणलीस तसं, की चुका ह्या माणूसच करतो आणि चुकातून तो शिकतो पण. तर मला म्हणायचं आहे, की हे एपिसोड करण्याचा उद्देश आपला हाच आहे, की ज्या काही चुका आहेत त्या आपण हायलाईट करूया आणि त्यातनं त्या दुरुस्त करण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. निरंजन, मी असं म्हणेन की आपण अशा चुका कन्सिडर केल्या आहेत की ज्या आपल्याला असं वाटलं की हां, ह्या होतात आणि ह्या तुम्ही करू नयेत. म्हणजे ह्याच्यामुळे जे काही इतर बिझनेसना लॉस किंवा टाईम लॉस, पेमेंट म्हणजे पैशाचा लॉस जो काही झालाय तो तुम्हाला होऊ नये म्हणून आम्ही या कव्हर केल्या आहेत. या खूप लिमिटेड आहेत. अजून बऱ्याच चुका आहेत ज्या आपण कव्हर करायच्या आहेत. पण जर आणि काही चुका असतील तर कमेंट्सद्वारे आपल्याला त्यांनी कळवलं तर आपण नक्कीच त्यांचा विचार करू. नक्कीच. आणि मला असं वाटतंय, की जो आपण उल्लेख केलेला आहे, की नवीन टेक्नॉलॉजी पण येतीये. एआय असेल, मशीन लर्निंग असेल, असे नवीन अनेक ट्रेंड्स येत आहेत. तर त्याच्यामुळे पण हे सगळं बिझनेस करणं पण कॉम्प्लेक्स होत चाललंय. म्हणजे 5 वर्षांपूर्वी किंवा 10 वर्षांपूर्वी बिझनेस सुरू करणं आणि आज 2024 मध्ये 25 मध्ये बिझनेस सुरू करणं यात पण खूप तफावत आहे. तर त्याच्यामुळे पण प्रत्येक पाऊल जपून टाकणं हे गरजेचं आहे. पण ॲट द सेम टाईम काही गोष्टी या शाश्वत राहणार आहेत. म्हणजे बिझनेसची जी काही व्हॅल्यूज आहेत, मूल्य आहेत किंवा जो काही कॉन्फिडन्सचा आपण उल्लेख केला, जो काही विश्वास किंवा आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे, तर या गोष्टी असणारच आहेत. त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या ॲसेट्स ओळखणं आणि लिमिटेशन्सही ओळखणं आणि त्याच्यावर मात करणं, यातनंच आपण पुढे जाणार आहोत सगळे. आणि मला वाटतं की यात आपण हे बिझनेसची बाराखडी या पॉडकास्टच्या निमित्ताने हे हँड होल्डिंग करायला बघतोय सगळ्या मराठी एंटरप्रेन्योर्ससोबत, व्यावसायिकांसोबत. त्यामुळे सगळ्यांना अपील आमचं कायम तेच आहे, की तुमच्या मनात जर काही शंका असतील किंवा बिझनेस नेमका रन करताना काही अडचणी येत असतील, तर त्या तुम्ही आम्हाला नक्की कळवा. त्या तुम्ही या एपिसोडच्या कमेंटद्वारे कळवू शकता किंवा बिझनेसची बाराखडी @gmail.com या मेलवरही तुम्ही आम्हाला मेल ड्रॉप करू शकता. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.